वेलकम अगेन इन डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. तर पहा की गेल्या प्रॅक्टिकलला आपण प्रॅक्टिकल स्टार्ट केलेले. तर त्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल जे होतं की ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आणि जनरल कॅरेक्टर अप टू द ऑर्डर्सपर्यंत ते आपण पाहत होतो त्याच्यामध्ये. ओके, त्यामध्ये प्रोटोकॉर्डेट्स म्हणजे सायक्लोस्टोमापर्यंतचे जे काही कॅरेक्टर्स आहेत आणि ॲनिमल जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला ह्या प्रॅक्टिकलला पाहायचा आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत द जनरल कॅरेक्टर ऑफ द क्लास स्पायसेस म्हणजे की ज्याच्यामध्ये फिश येतात. आता फिश जर बघितलं आपण, फिश कसे आहेत तर ॲक्वॅटिक पाण्यामध्ये राहणारे. ते पाणी हे फ्रेश वॉटर असेल, गोडं पाणी असेल किंवा खारं पाणी असेल, दोन्हीमध्ये पण राहतात. आणि काही फिश आहेत ते हर्बिव्हरस आहेत म्हणजे शाकाहारी आहेत, काही फिश हे कार्निव्हरस आहेत, काही कोल्ड ब्लडेड आहेत. कोल्ड ब्लडेड म्हणजे की ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचर हे त्यांच्या सराउंडिंग जे काही एन्व्हायरमेंट असेल त्या एन्व्हायरमेंटबरोबर चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं कोल्ड ब्लडेड ॲनिमल. ओके, आणि आणखीन एक असतात ते म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल. वॉर्म ब्लडेड ज्यांना म्हटलं जातं की ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंग एन्व्हायरमेंटनुसार चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंगमध्ये पहा की ह्युमनमध्ये जर आपण बघितलं बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, 37 डिग्री सेल्सिअस असतं. ते कधीही चेंज होत नाही, बाहेरचं कितीही टेम्परेचर जरी चेंज झालं तरी. ओके, त्यानंतर ओव्हिपॅरस और ओव्हिविपॅरस. ओव्हिपॅरस मीन्स जे अंडी घालणारे ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहेत त्यांना ओव्हिपॅरस म्हटलं जातं. ओव्हिविपॅरस, आता याच्यामध्ये 3 टाईपचे ॲनिमल्स असतात. ओव्हिपॅरस म्हणजे अंडी घालणारे. ओके, त्यानंतर आणखीन एक असतं ते फक्त विविपॅरस म्हणजे पिलांना जन्म देणारे. आणि काही आहे की जे अंडी पण घालतात आणि पिलांनाही जन्म देतात, तर त्यांना ओव्हिविपॅरस म्हटलं जातं. आता त्यानंतर त्यांची बॉडी जर बघा कशी असते, स्ट्रीमलाईन किंवा स्पिंडल शेप्ड म्हणजे दोन्ही टोकाला ही निमुळती असते. हेडच्या रिजनला आणि टेलच्या रिजनला पहा अशी पॉइंटेड असते आणि मध्ये अशी फुगलेली असते. और काही फिश आहेत त्यांची बॉडी ही स्नेक लाईक असते. ओके, डॉर्सोव्हेंट्रली कॉम्प्रेस्ड म्हणजे वरून आणि खालून असे कॉम्प्रेस झालेली असते. आणि बॉडी जी आहे ती बॉडी ही 3 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेली असते. जो पुढचा पार्ट असतो तो हेडचा पार्ट असेल, त्यानंतर ट्रंक रिजन असेल, त्यानंतर टेल रिजन असेल. आता लोकोमोशन करण्यासाठी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यामध्ये देर इज प्रेझन्स ऑफ दी फिन्स आहेत. आता वेगवेगळे फिन्स असतात ते आपण पुढे बघूया. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जर आपण बघितलं पेक्टोरल फिन, पेल्विक फिन आणि डॉर्सल आणि कॉडल फिन जे आहेत दीज आर द पेयर्ड फिन्स. पेयर्ड म्हणजे 2 असणार आहेत राईट साईडला आणि लेफ्ट साईडला, ते आपण पुढे बघूया. त्यानंतर एक्झोस्केलेटन म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जे स्केलेटन आहे ते स्केलेटन प्रेझेंट असतं. काहीमध्ये स्केल्स असतात पहा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण खवले म्हणतो, खवले असतात. त्यानंतर डेंटिकल्स म्हणजे दातासारखे असे लाँग स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतं. काहीमध्ये बोनी प्लेट्स प्रेझेंट असतात. एंडोस्केलेटन म्हणजे बॉडीच्या आतमध्ये सुद्धा स्केलेटन प्रेझेंट असतं. एक म्हणजे बोन्स प्रेझेंट असतात आणि कार्टिलेज म्हणजे इलॅस्टिक बोन म्हणतो की लवचिकपणा असणारं जे बोन. फॉर एक्झाम्पल कानाचं बोन पहा आपलं. ओके, ते बोन आहे पण ते हलतं. ओके, म्हणून त्याला कार्टिलेज म्हटलं जातं. त्यानंतर मसल जे आहेत ते मसल्स हे ब्लॉकमध्ये अरेंज झालेले असतात म्हणून त्यांना मायोटोम्स म्हटलं जातं. ॲलिमेंटरी कॅनल ही कंप्लीट असते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट असते म्हणजे माऊथपासून ॲनसपर्यंत सगळे पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हार्ट 2 चेंबर असतं, एक ऑरिकल आणि व्हेंट्रिकल म्हणजे एक वरचा चेंबर आणि खालचा चेंबर असतो. किडनी असते. ओके, त्यामुळं एक्सक्रिशन हे केलं जातं. आणि एक्सक्रिशन जे आहे म्हणजे बॉडीमध्ये नायट्रोजनस वेस्ट मटेरियल जे तयार होतात ते इट इज इन द फॉर्म ऑफ युरिया. ओके, युरियाच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकलं जातं म्हणून त्याला युरिओटेलिक म्हटलं जातं. टिम्पॅनिक कॅव्हिटी म्हणजे एअर जे आहे म्हणजे कानाचा पार्ट जो आहे तो ॲब्सेंट असतो. ओके, टिम्पॅनिक कॅव्हिटी किंवा एअर ऑसिकल्स त्याच्यामध्ये नसतात, कान हे पूर्ण ॲब्सेंट असतात. सेक्सेस सेपरेट असतात म्हणजे मेल आणि फिमेल जो आहे तो वेगळा असतो. फर्टिलायझेशन हे काही पाण्यामध्ये होतं म्हणजे एक्सटर्नल बॉडीच्या बाहेर होतं आणि काहीमध्ये बॉडीच्या आतमध्ये होतं. एक्सटर्नल आणि इंटरनल एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन ॲब्सेंट असतात त्याच्यामध्ये. ओके ना, त्यानंतर आपण याच्यामधले क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशनमध्ये आपण जे पाहणार आहोत त्याच्यामध्ये 2 टाईपचे फिश असतात. याचं क्लासिफिकेशन बघितलं तर किंगडम ॲनिमालिया कारण ते ॲनिमल्स आहेत.
ॲनिमल्स कशाला म्हणतो की ज्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत, युकॅरियोटिक असतील, मल्टीसेल्युलर असतील, विदाऊट सेल वॉल असणार आहे. फायलम कॉर्डेटा कारण त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, गिलसिड्स प्रेझेंट आहेत, नरोकॉर्ड प्रेझेंट आहे. त्यानंतर सब फायलम व्हर्टिब्रेटा का म्हणलेला आहे, कारण जो काही नोटोकॉर्ड आहे इट इज कन्व्हर्टेड इनटू द व्हर्टिबल कॉलम. तो व्हर्टिबल कॉलममध्ये म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये कन्व्हर्ट होतो. आणि डिव्हिजन गॅन्थोस्टोमा, गॅन्थॉस मीन्स जॉज म्हणजे ट्रू जॉज, वरचा आणि खालचा जो जबडा आहे तो जबडा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर हे फिश जे आहे ते फिश हे 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आहे, कॉन्डक्टिसाइट्स आणि क्लास ओस्टिक्टिसाइट्स. क्लास कॉन्डक्टिसाइट्स म्हणजे कार्टिलेज फिश की ज्यांच्यामध्ये बोन नसतं पण हार्ड बोन म्हणजे सॉफ्ट बोन आपण त्याला म्हणतो, की जे लवचिकपणा, इलॅस्टिकसिटी, फ्लेक्सिबिलिटी ज्याच्यामध्ये बोनमध्ये असतं असं बोन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि क्लास ओस्टिक्टिसाइट्स म्हणजे इट इज नोन ॲज द बोनी फिश, ओके, की ज्यांच्यामध्ये बोन्स प्रेझेंट आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे ऑर्डर्स आहेत. पहिला ऑर्डर आहे ऑर्डर प्लुरोट्रिमॅटा की ज्याच्यामध्ये 5 पेअर्स ऑफ ग्लिसिट असतील, त्याच्यामध्ये पाहायचं आहे तर म्हणजे स्प्रिना. त्यानंतर दुसरा ऑर्डर आहे ऑर्डर रिनोपेट्रिटिस फॉर्मिस की ज्याच्यामध्ये पेट्रिस आहे, त्याला सॉफिश म्हटलं जातं, ते आपण पुढे बघूया. ऑर्डर हायपोट्रिमॅटा याच्यामध्ये व्हेंट्रल स्लिट्स प्रेझेंट असतात, ते म्हणजे टर्पॅडो, ओके, ते पुढे आहे आपण बघूया. त्यानंतर ओस्टिक्टिसाइट्समध्ये ऑर्डर सिप्रिनिफॉर्मिस, त्याच्यामध्ये लेबिओ. त्यानंतर बेलेनिफॉर्मिस, एक्झोसिटस. त्यानंतर ऑर्डर अँजिलिनोफॉर्मिस की ज्याच्यामध्ये अँजुलिना हे फिश आहे, ते फिश आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर इथे पहिला आपण बघूया ते म्हणजे सिप्रिना की ज्याला हॅमर हेडेड फिश म्हटलं जातं. त्याला हॅमर हेडेड का म्हणायचं, हॅमर म्हणजे हातोडा. ओके, हातोडा तुम्ही बघितलेला असेल, दगड फोडण्यासाठी वापरला जातो. त्याचं पुढचं एंड पहा, ते कसं असतं, हे असं दिसतं. ओके, त्याच्यामध्ये हातोड्यासारखं म्हणजे त्याच्यामध्ये हेडचा रिजन जो आहे तो हातोड्यासारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हॅमर हेडेड फिश. ओके, आता ह्याची बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे ते इट इज द शार्क. ओके, हा एक शार्क आहे. ओके, तुम्ही डिस्कवरीला वगैरे बघितलेलं असेल शार्क पहा, तर शार्कचं सगळं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. ओके, हे क्लासिफिकेशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, तर आपण पुढे जाऊया. ओके ना, त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज ह्याच्यामध्ये काय आहेत पहा. स्प्रिना इट इज नोन ॲज द हॅमर हेडेड शार्क. ओके, त्याला हॅमर हेडेड शार्क म्हटलं जातं कारण हेडचा रिजन जो आहे तो कसा दिसतो आपल्याला, हॅमरसारखा दिसतो. आता बॉडी जर आपण बघितली ती 3 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेली आहे, हेड, ट्रंक आणि टेल. ओके, हा हेडचा पार्ट, मधला ट्रंकचा पार्ट, त्यानंतर पाठीमागे असणार आहे तो टेलचा पार्ट. आता हेडचा पार्ट जर आपण बघितला हे हॅमर हेडेड आहे आणि त्याचे जे एंड्स आहेत, लॅटरल एंड, तिथे देर इज प्रेझेन्स ऑफ द 2 आयज. ओके, इथं आयज आहेत लॅटरल साईडला त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर नॉस्ट्रिल ॲज द व्हेंट्रल साईड म्हणजे याच्या खालच्या पार्टला तिथं नॉस्ट्रिल असतं म्हणजे नाकाचं ओपनिंग आपण त्याला म्हणतो, तसं प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये. पूर्ण बॉडीवरती असे मोठे स्केल नसतात, प्लॅकआउट स्केल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके ना, त्यानंतर 5 पेअर्स ऑफ एक्सटर्नल गिलसिट्स आर प्रेझेंट जस्ट बिहाइंड द ईच आय. ओके, आता इथं जे काही आईज आहेत पहा, त्या आईच्या रिजनच्या बरोबर पाठीमागे जर आपण बघितलं तर तिथे 5 पेअरचे गिल्स आहे म्हणजे कल्ले आपण म्हणतो, त्या कल्ल्यांचं ओपनिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. किती असतात तर 10 असतात, एका साईडला 5, एका साईडला 5 म्हणजे राईट साईडला 5, लेफ्ट साईडला 5 त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर आता इथे पहा फिन्स कुठले कुठले प्रेझेंट आहेत. आता मोस्टली बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एखादा कुठलाही फिश जर तुम्ही बघितला तर इथं लक्षात ठेवायचं, आता ही जी पूर्ण बॉडी असते त्या बॉडीच्या वरच्या साईडला जे काही फिन्स असतात म्हणजे पर असतात आपण त्याला म्हणतो, इट इज नोन ॲज द डॉर्सल फिन. आता इथे पहा, इथे एक आहे आणि त्यानंतर इथे एक आहे म्हणजे फर्स्ट डॉर्सल फिन, सेकंड डॉर्सल फिन त्याला म्हटलं जातं. आणि बॉडीच्या खाली जे आहेत त्यांना व्हेंट्रल फिन म्हटलं जातं. आता इथे पहा की इथे जिथं गिल्स असतात त्या गिलला लागून असणारा जो फिन आहे त्याला पेक्टोरल म्हणायचं. इथं ॲनसचं ओपनिंग असतं, त्या ॲनसच्या ओपनिंगला लागून असणारा जो फिन आहे त्याला ॲनल फिन म्हटलं जातं. हे ॲनल फिन आणि पेक्टोरल फिन या दोघांच्या मधला एक फिन असतो त्याला पेल्व्हिक फिन म्हटलं जातं. ओके, त्यानंतर जो टेलचा रिजन आहे त्या टेलच्या रिजनला असणारा जो फिन आहे त्याला कॉडल फिन म्हटलं. कॉडा म्हणजे टेलचा रिजन आणि टेलच्या रिजनमध्ये तिथं जे फिन असतं त्याला इट इज नोन ॲज द कॉडल फिन म्हटलं जातं. हे फिन्स त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कुठले कुठले असणार आहेत पहा, पेक्टोरल फिन, पेल्विक फिन, त्यानंतर डॉर्सल फिन, व्हेंट्रल फिन, ॲनल फिन, त्यानंतर कॉडल फिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर
कुठलाही फिश असू दे, त्या फिशमध्ये जर आपण बघितलं तर बरोबर असं लॅटरलला म्हणजे बरोबर असं बॉडीच्या सेंटरला एक अशी लाईन जाते हेडपासून पूर्ण टेलपर्यंत. इट इज नोन ॲज द लॅटरल लाईन. ओके, त्याला लॅटरल लाईन म्हटलं जातं. ती लॅटरल लाईन ही दोन्ही साईडला दिसते. म्हणजे जो फिश आहे तो राईट साईडला असेल किंवा लेफ्ट साईडला असेल. आता जो सिप्रिना आहे त्याच्यामध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे कॉप्युलेशन करण्यासाठी किंवा मेटिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲज लाईक द पेनिस. ओके, जसं पेनिस असतं त्या पेनिससारखं ह्याच्यामध्ये असे लॉंग 2 स्ट्रक्चर प्रेझेंट असतात ॲट द ॲनस रिजन. जिथं ॲनल रिजन आहे तिथे इट इज नोन ॲज द क्लॅप्सर. ओके, त्याला क्लॅप्सर म्हटलं जातं आणि त्याचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे कॉप्युलेशन करणं. ओके ना. त्यानंतर नेक्स्ट फिश आहे ते म्हणजे पेट्रिस, की ज्याला सॉ फिश म्हटलं जातं. आता सॉ म्हणजे काय पहा, की करवत आपण म्हणतो. ओके, जशी लाकूड कापायची करवत असते पहा, तसं त्याचा मागचा पार्ट जर आपण बघितला तर त्यासारखं दिसतं, म्हणून त्याला सॉ फिश म्हटलेलं आहे. ओके, हे त्याचं क्लासिफिकेशन आहे. ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता त्याचे कॅरेक्टर बघा सेम आहेत. ओके, तो शार्कसारखाच दिसतो. ओके, पण आपण बघूया त्याचे कॅरेक्टर काय काय आहेत. कॉमनली कॉल्ड ॲज द सॉ फिश ऑर द कार्पेंटर शार्क. कार्पेंटर शार्क म्हटलं जातं त्याला, कारण त्याचा जसं कार्पेंटरसारकडे जशी करवत असते त्या करवतीसारखं त्याचं पुढचं स्ट्रक्चर आहे. ओके, कॅरेक्टर्स बाय लॉंग नॅरो फ्लॅटन नोस्टम ऑर द नोज एक्सटेन्शन. आता हे पुढचं जे आलेला पार्ट आहे इट इज नोन ॲज द रोस्टम. ओके, पुढे आलेला जो पार्ट असतो त्याला रोस्टम किंवा नोज एक्सटेन्शन म्हटलं जातं, की ज्याच्या दोन्ही साईडला म्हणजे ट्रान्सवर्स टीथ म्हणजे दाताचे स्ट्रक्चर आहे ना. जसे करवतीला दोन्ही साईडला दात असतात पहा, त्या दातासारखं स्ट्रक्चर दिसतं ॲज रिझम्बल द सॉ, करवतीसारखं. ओके, आता बॉडी जी आहे सेम त्याचं डिवायडेशन आहे. म्हणजे जसं शार्कचे कॅरेक्टर आपण मगाशी बघितले हॅमरहेडचे, तसे सेम ह्याच्यामध्ये कॅरेक्टर प्रेझेंट आहेत. फक्त ह्याच्यामध्ये स्किन जी आहे स्मूथ असते आणि विदाऊट स्केल असतात. त्यानंतर हेड कंटेन पेअर ऑफ आईज. आता हेडमध्ये आईज आहेत. मगाशी हॅमरहेडमध्ये कसं होतं, हॅमरचा रिजन म्हणजे लॅटर साईडला होते, इथं हेडच्या रिजनमध्ये आहेत. आणि स्पायरॅकल्स बिहाइंड द आईज, आईजच्या साईडला इथं स्मॉल ओपनिंग्ज असतात, त्याला स्पायरॅकल्स म्हटलं जातं पहा. आणि इट इज व्हिवी पॅरस म्हणजे पिलांना जन्म देतात. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे लेबिओ. हा आपल्या सगळ्यांना माहीत असेल, की ज्याला आपण रोहू म्हणतो पहा, गोड्या पाण्यामध्ये असतो तो रोहू हा आहे. ओके, आता याच्यामध्ये हे त्याचं क्लासिफिकेशन आहे सिप्रिनिफॉर्मिस. ओके, त्यानंतर त्याचा टाईप आहे तो म्हणजे लेबिओ. ओके, आता हे लेबिओचे काय काय कॅरेक्टर आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहू जो आहे हा गोड्या पाण्यात असतो, समुद्राच्या पाण्यामध्ये नसतो. ओके, कॉमनली त्याच्यामध्ये जिथं तलाव असेल, लेक असेल किंवा रिव्हर असेल, नदीमध्ये सुद्धा जिथे हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. बॉडी जी आहे सेम त्याचं डिव्हायडेशन आहे. हेड, ट्रंक आणि टेल रिजन आहे. हेड जे आहे ते डिप्रेस्ड असतं म्हणजे असं कॉम्प्रेस झालेलं आहे. आणि हेडच्या रिजनलाच देर इज प्रेझेन्स ऑफ दी आईज. ओके, इथं माउथ आहे पण व्हेंट्रल साईडला असतं, खालच्या साईडला त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. जॉज त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्यानंतर ह्याच्यामध्ये पहा एक डॉर्सल लाईन प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर फिन जर आपण बघितले डॉर्सल फिन प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर खाली इथे जिथं गिलचा रिजन आहे तिथं पेक्टोरल फिन आहे. ॲनसचा रिजन आहे तिथं ॲनल फिन आहे. आणि त्यानंतर या दोघांच्यामध्ये पेल्विक फिन आहे. टेलचा रिजन आहे तिथं कॉडल फिन आहे. ओके, हे सेम त्याच्यामधले फिन जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता इथं मेन डिफरन्स काय आहे, तर मेन डिफरन्स जर आपण बघितला की जिथं गिल्स पहा कल्ले आपल्याला दिसत नाही. ओके, जसं शार्कमध्ये जर आपण बघितलं कल्ले दिसत होते बाहेरून, त्याच्यामध्ये असे ग्रूज दिसत होते. पण ह्याच्यामध्ये जे कल्ले आहेत ते कल्ले इट इज कव्हर्डेड बाय द वन मेम्ब्रेन. एक असं भरपूर असं मेम्ब्रेन आहे पहा, की ज्याच्या आतमध्ये कल्ले प्रेझेंट असतात. त्याला ओपरक्युलम म्हटलं जातं. ओपरक्युलम असणं इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बोनी फिश. बोनी फिश म्हणजे त्याच्यामध्ये बोन्स प्रेझेंट असतात, अशा फिशचं हे कॅरेक्टर आहे. ओके, तर ह्या लेबिओ ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्केल्स. आता लेबिओ पहा असे मोठे मोठे स्केल्स असतात, त्या स्केल्सना सायक्लॉइड स्केल म्हटलं जातं. जसं शार्कमध्ये प्लॅकॉइड स्केल्स प्रेझेंट असतात ना. त्यानंतर टॉर्पेडो इट इज नोन ॲज इलेक्ट्रिक रे. हे तुम्ही डिस्कवरीला वगैरे बघितलेलं असेल पहा, किंवा डिस्कवरीला एक शो लागतो पहा फिश मॉन्स्टर फिश म्हणून.
ओके. तर त्यामध्ये हे दाखवतात पहा, किंवा त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज वगैरे जे काही मध्ये लागते, ओके, मुवमेंट्स वगैरे लागतात पहा, वेगवेगळ्या ॲनिमल प्लॅनेट असेल किंवा डिस्कवरी असेल त्याच्यावरती हा फिश नेहमी दाखवला जातो पहा, की ज्याला इलेक्ट्रिक रे म्हटलं जातं. त्याला इलेक्ट्रिक रे का म्हणायचं, कारण हा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतो आणि ते इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करून पुढचे जे काही फिश आहेत त्यांना मारतो आणि खातो. ओके, म्हणून त्याला इलेक्ट्रिक रे म्हटलं जातं. ओके, हे त्याचं क्लासिफिकेशन आहे. ओके, त्याला सायंटिफिकली टॉर्पेडो म्हटलं जातं. ओके, आता याच्यामध्ये पहा काय काय कॅरेक्टर आहेत. इट इज नोन ॲज द इलेक्ट्रिक रे बिकॉज इट इज प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक ऑर्गन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन प्रेझेंट असतं. बॉडी इज डिवायडेड इंटू द सेमी सर्क्युलर डिस्क. ओके, ही मोठी अशी डिस्क आहे आणि खालचा रिजन जर आपण बघितला तर पोस्टिरियर टेल प्रेझेंट असतं. आता बॉडीचा कलर जर बघितला ब्राऊन कलर असतात किंवा ब्राऊन कलरचे स्पॉट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि जिथं आयचा रिजन आहे त्या आयच्या रिजनच्या तिथे इलेक्ट्रिक ऑर्गन असतं. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून पास केला जातो. ओके, स्किन जी आहे ती स्मूथ असते, त्याच्यामध्ये स्केल नसतात. 5 पेअर्स ऑफ गिलस्लिट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आयस स्पायरॅकल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत इलेक्ट्रिक ऑर्गनच्या तिथे. त्यानंतर फिन्ससुद्धा प्रेझेंट असतात. आता इथे तुम्हाला फिन्स दिसत असतील पहा. हे जर तुम्ही फिन्स बघितले इथे तर त्याच्यामध्ये कॉडल फिन प्रेझेंट असते आणि स्किन फोल्ड्स आलेल्यासारखे पार्ट त्याच्यामध्ये दिसतात. ओके, तर हा फिश याच्यामध्ये लक्षात ठेवा, त्याचा सेप लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर अँग्युलिना, की ज्याला इल फिश म्हटलं जातं. हे कॉमनली जर तुम्ही आपल्या कोल्हापूरच्या फिश मार्केटमध्ये गेलात तर तिथंसुद्धा तुम्हाला हे दिसतात पहा, इल फिश. ओके, असे सापासारखे फिश असतात. हे कंटिन्युअसली असे मूव्ह करत असतात पहा. विरुळं म्हटलं, विरुळं नाही सॉरी, तर ह्याच्यामध्ये असे सापासारखे फिश आपल्याला दिसतात, ते म्हणजे इल फिश आहेत. ओके, आता इल फिश जर बघितलं हे बऱ्यापैकी हे गोड्या पाण्यामध्ये असतात, म्हणजे नदी वगैरे असेल आपल्या पंचगंगेमध्ये सुद्धा भरपूर आहेत. ओके, ते जे फिशरमन्स आहेत म्हणजे जे मासे पकडणारे ते पकडतात आणि मार्केटमध्ये आहेत पहा, अशा पद्धतीनं तुम्हाला दिसतात. आणि ते जरी तिथं मार्केटमध्ये जरी आणले ते जिवंत असतात पहा, असे वळवळत असतात ते. ओके, ना इट कॅन बी सेव्हरल हावर्स विदाऊट वॉटर जरी नसेल तर ते भरपूर वेळ जगू शकतात. आणि बॉडी जी असते इलॉंगेटेड आहे, स्नेक लाईक असते. बॉडी ही डिवायडेड झालेली असते हेड, ट्रंक, टेल रिजनमध्ये. पेल्विक फिन त्याच्यामध्ये ॲबसेंट असतं. माउथ, आयज, नॉस्ट्रिल प्रेझेंट आहे. ओपरक्युलम प्रेझेंट असतं. ओके, गिलस्लिटच्या वरती. आणि याच्यामध्ये इट इज मायग्रेट्स फ्रॉम रिव्हर टू दी मराईन वॉटर. आता याच्यामध्ये पहा, तो राहतो गोड्या पाण्यामध्ये, पण ज्यावेळी पुराचं पाणी येतं ओके, किंवा जी काही नदी आहे ती नदी ट्रॅव्हल करून तो समुद्राच्या पाण्यामध्ये जातो की जेणेकरून तिथं अंडी घालण्यासाठी. ओके, त्यानंतर डॉर्सल, ॲनल, कॉडल फिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. एकच ते जॉईंटेड झालेलं आहे पहा, एकमेकाला जॉईंट झाल्यामुळं इथं डॉर्सल फिन, त्यानंतर कॉडल फिन, त्यानंतर टेल फिन. ओके, हे सगळे फिन्स एकमेकांना जॉईन होऊन एकच फिन असल्यासारखं लॉंग स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतं. आणि स्मॉल इथं पेक्टोरल फिन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ओपरक्युलमच्या साईडला. ओके ना, त्यानंतर एक्झॉक्टस किंवा त्याला फ्लाईंग फिश म्हटलं जातं. तुम्ही डिस्कवरीला वगैरे बघितलेलं असेल. काही फिश आहेत पहा की असे जहाज वगैरे चाललेले असेल तर त्याच्यावरती अशा उड्या मारतात. ओके, फ्लाय करतात पहा. ओके, म्हणजे ते काही असं कंटिन्युअसली काय ते फ्लाय करत नाही, तर थोड्या वेळापुरती, किंवा ते काय करतात पाण्यातून असे वरती जंप घेतात. ओके, जंप घेतात, त्यामुळं त्यांना फ्लाईंग फिश म्हटलेलं आहे. आता ही फ्लाईंग फिश आहे तर ह्याच्यामध्ये कॉमनली कॉल्ड ॲज फ्लाईंग फिश. बॉडी जी आहे इट इज डिवायडेड इंटू हेड, ट्रंक आणि टेल रिजनमध्ये. सायक्लॉइड स्केल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. माउथ असतं, जॉज प्रेझेंट आहे तिथं पहा पुढे. माउथ आहे, जॉज आहे, त्या जॉजमध्ये टीथ प्रेझेंट असतात. डॉर्सल आणि वेंट्रल फिन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. पण याच्यामध्ये एक मॉडिफिकेशन म्हणजे काय, बाकीचे फिन्स आहे, डॉर्सल आहे, ॲनल फिन आहे, कॉडल फिन आहे, पेल्विक फिन आहे. ओके, पण एक मॉडिफिकेशन पहा, पेक्टोरल फिन जी आहे ते पेक्टोरल फिन जर तुम्ही बघितलं ते काय झालेलं आहे, लॉंग झालेलं आहे, ॲज लाईक द विंग. ओके, विंगसारखं, म्हणजे जसं पंख असतात पहा बर्ड्सना त्यासारखं त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळं ते फ्लाय होऊ शकतात. फ्लाय म्हणजे ते काय वरती येऊन असे काय आकाशामध्ये तरंगत नाही, फक्त जंप करतात ते पाण्यामध्ये, म्हणून त्यांना फ्लाईंग फिश म्हटलेलं आहे. ओके ना, आता डॉर्सली सिप्टेड लार्ज विंग पेक्टोरल फिन हे लार्ज झालेलं असतं. ओके, इट इज द ग्लाइंडिंग फ्लाईट. ओके, त्याला ग्लाइंडिंग फ्लाईट म्हटलं जातं. आता जी फ्लाईट असते जे का जंप जो असतो तो जंप हा पाण्यावरती 400 मीटरपर्यंतचा असू शकतो. ओके, इट स्नाउट शॉर्ट आणि ब्लंट त्याच्यामध्ये असतं. 9 टेल जी आहे ती होमोसर्सल असते.
ओके. त्यानंतर कॉडल फिन डीपली फ्रोक्ड असतं. ओके, कॉडल फिन पहा त्याच्यामध्ये असे फ्रोक दिसतात त्याच्यामध्ये. आणि व्हेंट्रल फिन यूज्ड फॉर द स्विमिंगसाठी हे व्हेंट्रल फिन जे आहेत म्हणजे ॲनल फिन, त्यानंतर पेल्विक फिन, ओके, हे त्याच्यामध्ये स्विमिंगसाठी वापरलं जातं ना. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे थर्ड प्रॅक्टिकल. आता याच्यामध्ये हे सेकंड प्रॅक्टिकल. आता ही थर्ड प्रॅक्टिकल जी आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन अँड जनरल कॅरेक्टर ऑफ दी क्लास ॲम्फिबिया. ॲम्फिबिया आपल्याला माहिती आहेत की ज्यांना उभयचर प्राणी म्हटलं जातं, की जे जमिनीमध्ये पण राहतात, जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात. ओके. तर आता हे जे ॲम्फिबिया आहे त्या ॲम्फिबियाचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्याला माहीत आहे, लहानपणापासून आपण पाहतो आहोत, ते म्हणजे फ्रॉग. ओके. तर व्हॉट इज द कॅरेक्टर त्याच्यामध्ये बघूया. एक म्हणजे आता इथे क्लास ॲम्फिबिया हे ॲक्वॅटिक असतात काही किंवा सेमी ॲक्वॅटिक आपण त्यांना, पाण्यामध्ये पण असतात. ओके, जमिनीमध्ये पण असतात. एअर ब्रिथिंग आणि वॉटर ब्रिथिंग, पाण्यामध्ये पण श्वासोच्छ्वास करतात, पाण्यामध्ये पण करतात. आणि कार्निव्होरस आहेत बऱ्यापैकी जर बघितले, कोल्ड ब्लडेड आहेत. ओके, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगनुसार चेंज होतं. ओव्हिपॅरस अंडी घालतात त्याच्यामध्ये. आता बॉडी जी आहे ती 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेली असते. एक म्हणजे हेड आणि ट्रंक, म्हणजे पण त्याच्यामध्ये टेल आणि नेकचा रिजन, मानेचा रिजन नसतो. ओके. लिम्स प्रेझेंट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये 4 लिम्स, हात आणि पाय प्रेझेंट असतात. ओके. काही आहेत ते लिमलेस आहेत, म्हणजे हात आणि पाय नसतात किंवा डिजिट्स असतील, म्हणजे बोटे वगैरे, पायाची हाताची बोटे जरी असली तर त्याला क्लॉज नसतात. स्किन जर बघितली, काहींच्यामध्ये रफ असते, काहींच्यामध्ये स्मूथ प्रेझेंट असते. स्केल्स असतात काहींच्यामध्ये. ओके. त्यानंतर एंडोस्केलेटन हे बोन्स आतमध्ये प्रेझेंट असतात. आणि स्कल जी आहे ते 2 ऑसिपिटल कोंडाल. ऑसिपिटल कोंडाल म्हणजे आपला जो ब्रेन आहे आणि पाठीचा मणका. ओके. इथं जर मानेच्या पाठीमागे जर आपण बघितलं, मेन जो पार्ट आहे तो म्हणजे नर्वस सिस्टीमचा स्कल. ओके, म्हणजे ब्रेनचा पार्ट म्हणतो. त्याच्यावरती डोक्याची कवटी आहे पहा, ही डोक्याची कवटी आणि पाठीचा मणका ह्या दोघांचं कनेक्शन जिथं झालेलं असतं, तो कनेक्शनचा पार्ट म्हणजे त्याला ऑसिपिटल कोंडाईल म्हटलं जातं. ओके. ते ऑसिपिटल कोंडाईल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. हार्ट जे आहे त्याच्यामध्ये 2 अट्रिया आणि 1 व्हेंट्रिकल असतं. म्हणजे हार्ट जर आपण बघितलं की वरच्या साईडला असे 2 चेंबर असणार आहेत आणि खाली एकच चेंबर असतं. ओके. त्याच्यामध्ये 1 2 3 चेंबर्ड हार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. रेस्पिरेशन करण्यासाठी लंग्स असतात. तर काही ॲनिमल्स आहेत ते स्किनद्वारे रेस्पिरेशन करतात, काही आहे ते बिकल कॅव्हिटी म्हणजे तोंडाची कॅव्हिटी आहे त्याच्याद्वारे करतात. त्यामुळे रेस्पिरेशनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जे लंग्सद्वारे होतं त्याला पल्मनरी रेस्पिरेशन म्हटलं जातं. स्किनद्वारे होतं त्याला क्युटॅनियस रेस्पिरेशन म्हटलं जातं. आणि जे बिकल कॅव्हिटीद्वारे होतं त्याला बिकल रेस्पिरेशन म्हटलं जातं. गिल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, काहींच्यामध्ये असतात, तर काहींच्यामध्ये गिलचं कन्व्हर्जन हे लंग्समध्ये झालेलं असतं. किडनी असते आणि जे काही एक्सक्रीशन आहे इट इज इन द फॉर्म ऑफ युरिओटेलिक, म्हणजे युरिया नायट्रोजनस वेस्ट मटेरियल युरियामध्ये कन्व्हर्ट होतं आणि तो युरियाच्या फॉर्ममधून बॉडीमधून रिमूव्ह केला जातो. ब्रेन जे आहे पण ते फुल्ली डेव्हलप झालेलं नसतं. आणि ब्रेनपासून अराईज होणारे जे क्रॅनियल नर्व्ज आहेत आपण त्याला म्हणतो. क्रॅनियल नर्व्ज म्हणजे ब्रेनपासून अराईज होणाऱ्या नर्व्स, चेतातंतू आपण म्हणतो पहा. त्या चेतातंतू ह्या 10 पेअरच्या, म्हणजे राईट साईडला 10 लेफ्ट साईडला 10 अशा टोटल 20 चेतातंतू प्रेझेंट त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर सेक्सेस जे आहेत ते सेपरेट असतात, मेल आणि फिमेल सेपरेट असतात. नो कॉप्युलेटरी ऑर्गन, त्याच्यामध्ये कॉप्युलेशन करण्यासाठी मीटिंग करण्यासाठी कुठले एक्सटर्नल ऑर्गन प्रेझेंट नसतात. सगळ्यांचं एकच कॉमन ओपनिंग असतं, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम आणि त्यानंतर युरिनरी सिस्टीम, ह्या सगळ्यांचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं एकच कॉमन ओपनिंग असतं की ज्याला क्लोएका म्हटलं जातं. ओके. फर्टिलायझेशन हे बाहेर होतं, बॉडीच्या बाहेर पाण्यामध्ये होतं. एग जे आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी बाहेरून जिलॅटिनस कवरिंग असतं आणि लेड इन द वॉटरमध्ये. डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट होते, म्हणजे अंडी घातल्यानंतर त्यामधून जे बाहेर येणारा जो काही लार्वा असतो, अळी बाहेर येते, त्या अळ्याचा कोश होतो आणि कोश होऊन मग त्यामधून अडल्ट बाहेर येतो. ओके. डायरेक्टली त्याच्यामधून अडल्ट बाहेर येत नाही. म्हणजे फ्रॉग जो आहे, फ्रॉगनं अंडी घातली की त्या अंड्यामधून लार्वी बाहेर येते, अळी बाहेर येते, त्या अळ्याची डेव्हलपमेंट होते. डेव्हलपमेंट होऊन मग तो ॲक्च्युअली फ्रॉग तयार होतो. ओके. म्हणून त्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर हे क्लासिफिकेशन आहे पहा. क्लासिफिकेशनमध्ये किंगडम ॲनिमालिया, फायलम कॉर्डेटा, सब फायलम हर्टिब्रेटा, सुपर क्लास टेट्रॅपोडा. आता टेट्रॅपोडा, टेट्रा मीन्स 4, पोडा म्हणजे लेग्स. ओके. ज्याच्यामध्ये 4 पाय आहेत. 4 म्हणजे 2 पाय 2 हात आहेत. ओके. देर इज प्रेझेन्स ऑफ द 4 लिम्स. ओके. त्यानंतर याच्यामध्ये क्लास आहे तो म्हणजे ॲम्फिबिया.
आता ॲम्फिबिया का, कारण इट इज लाय ऑन बोथ ॲक्वॅटिक आणि टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये. त्याच्यामध्ये 3 ऑर्डर आहेत. ऑर्डर अपोडा, ऑर्डर युरोडेला, ऑर्डर अनुरा. अपोडा हे मीन्स ॲब्सेंट, की ज्याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे, पोडा म्हणजे लेग्स. ओके, पाय नसतात, म्हणजे फोरलिम्स आणि हँडलिम्स, हात आणि पाय नसतात असे एनिमल्स, की ज्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे इक्थिओपिस. त्यानंतर युरोडेला, की ज्यांच्यामध्ये टेल प्रेझेंट आहे, तो म्हणजे सॅलॅमंड्रा. ओके, त्यानंतर ऑर्डर ॲन्युरा, ॲन्युरा की ज्याच्यामध्ये टेल आणि गिल्स प्रेझेंट आहे, पण ती कुठं असते, लार्वामध्ये. ओके, म्हणजे अळी जी स्टेज असणार आहे त्याच्यामध्ये बफो आणि हायला. ओके, हे एनिमल म्हणजे 4 एनिमल्स आपल्याला बघायचे आहेत. इक्थिओपिस, सॅलॅमंड्रा, बफो आणि हायला. ओके ना, त्याच्यामध्ये पहिला आपण बघूया इक्थिओपिस. ओके, इक्थिओपिस जो आहे इक्थिओपिस, ओके, इट इज ऑर्डर अपोडा आणि टाईप आहे इक्थिओपिस. हे क्लासिफिकेशन आपण बघितलं. त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज पहा. बॉडी जी आहे इट इज वर्म लाईक, म्हणजे जसं अर्थवर्म असतं पहा, त्या अर्थवर्मसारखी बॉडी दिसते किंवा स्नेकसारखी अशी बॉडी दिसते. 3 पार्टमध्ये बॉडी डिव्हाइड झालेलं आहे, हेड, ट्रंक आणि टेल. म्हणजे पुढचा जो पार्ट आहे तो हेडचा, मधला जो पार्ट आहे ट्रंकचा आणि शेवटी असणार आहे तो म्हणजे टेल. ओके, हेडच्या रिजनमध्ये बघा डायग्राममध्ये तिथं आईज दिसतात आणि नॉस्ट्रिल दिसतात. इट इज अ सेन्सरी ऑर्गन, म्हणजे सेन्स करण्यासाठी, सराउंडिंग एन्व्हायरमेंट जे आहे ते करण्यासाठी. आईज स्मॉल असतात पण फंक्शनललेस, फंक्शन काही नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ व्हिजन जो आपण म्हणतो, लाईट जी आहे त्या लाईटचा सेन्स त्याच्यामध्ये होत नाही. लिम्स ॲब्सेंट असतात, म्हणजे फोरलिम नसतं, हँडलिम नसतं. ॲनस प्रेझेंट असतं. टेल असते पण एकदम छोटी असते त्याच्यामध्ये. आणि पॅरेंटल केअर सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता ते काय करतं, आता इथे पहा, तुम्ही डायग्राममध्ये बघितलेलं असेल, जी अंडी आहेत त्या अंडी उबवण्यासाठी पूर्णपणे बॉडीच्या भोवती त्याला सराउंड केलेला आहे, कारण ऊब मिळण्यासाठी आणि अंडी व्यवस्थितपणे डेव्हलप होण्यासाठी, म्हणजे त्याच्या आतमध्ये जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ डेव्हलप होण्यासाठी. म्हणजे जी पिलं आहेत त्या पिलांची काळजी ही चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेतली जाते. ओके, त्यानंतर टेंटॅकल्स आर यूज्ड फॉर दी टेस्ट फंक्शन. आता त्यांची बॉडी जर आपण बघितली, त्या बॉडीवरती असे काही स्पॉट्स असतात की ज्याच्यामधून जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे किंवा तिथं असणारं फूड जे आहे त्या फूडचं टेस्ट केलं जातं. एअर, त्याच्यामध्ये टिम्पॅनम जो आहे, टिम्पॅनम म्हणजे कानाचा पडदा. ओके, बाहेर असा कानाचा पडदा त्याच्यामध्ये दिसत नाही. ओके, त्यामुळं तिथं हेअर, इयर आपण म्हणतो, कान जो आहे तर कानाचा पार्ट त्याच्यामध्ये नसतो, त्यामुळे हिअरिंग मेकॅनिझम जे आहे, ऐकू येणं जे आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये होत नाही. त्यानंतर ट्रकिया लॉंग असतात, राईट लंग्स, तर लेफ्ट लंग्स हे कमी डेव्हलप झालेलं असतं. ओके, त्यानंतर इक्थिओपिस इज इज कॉल्ड ॲज अ ब्लाइंड वर्म. ओके, त्याला आंधळं वर्म किंवा कृमी म्हटलं जातं, कारण त्याला दिसतच नाही आणि बॉडी जर आपण बघितली इट इज वर्म लाईक, म्हणजे जसं अर्थवर्मसारखी बॉडी त्याच्यामध्ये दिसते. ओके, तर हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅलॅमंड्रा. ओके, सॅलॅमंड्रा किंवा सॅलॅमंडर म्हटलं जातं, युरोडेलामध्ये ते येतं. ओके, ह्याचे कॅरेक्टर पहा. याच्यामध्ये बॉडी इज लेझार्ड लाईक. ओके, जसा सरडा असतो पहा, सरड्यासारखी बॉडी दिसते पण सरडा नाही आहे तो. ओके, इथं लक्षात ठेवा, हा सरडा नाही आहे. ओके, सॅलॅमंड्रा आहे, सरड्याला लिझार्ड म्हटलं जातं. ओके ना, बॉडी जी आहे इट ब्राईटली ब्लॅक आणि इरेग्युलर पॅचेस ऑफ येलो किंवा ब्लॅक लिम्स ऑन. ओके, बॉडी जे दिसते असे येलो कलरचे आणि ब्लॅक कलरचे पॅचेस त्याच्यामध्ये दिसतात. ओके, बॉडी जी आहे 3 ग्रुपमध्ये डिव्हाइड झालेली असते, हेड, ट्रंक आणि टेल. हेडचा रिजन पहा, तिथं माउथ आहे, जॉज प्रेझेंट आहेत, आईज प्रेझेंट आहेत. ओके, तिथं नॉस्ट्रील प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर आईज जे आहे ते मुव्हेबल असतात, मुव्हेबल आयलिड्स म्हणजे पापण्या त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ट्रंक जे आहे 2 पेअर्स ऑफ दी लिम्स, म्हणजे फोरलिम्स आणि हँडलिम्स, हात आणि पाय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सॅलॅमंडर फाउंड इन मॉइस्ट फॉरेस्ट, म्हणजे जिथं ओलसरपणा जास्त असतो. ओके, ओलसर माती आपण म्हणतो पहा, अशा ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात असतो. टिम्पॅनिक मेम्ब्रेन ॲब्सेंट. ओके, त्याचा कानाचा पार्ट त्याच्यामध्ये दिसत नाही, गिल्स त्याच्यामध्ये दिसतात. ओके, त्यामुळं त्याला हिअरिंग म्हणजे ऐकून येत नाही. त्यानंतर जॉ जर आपण बघितलं आहे, माऊथचा जो पार्ट आहे जॉचा, ते जर ओपन केले, जबडे ओपन केले तर त्याच्या आतमध्ये टीथ प्रेझेंट असतात. ओके, पुढच्या साईडला टीथ प्रेझेंट असतात, त्याला होमर अँड टीथ म्हटलं जातं. पाठीमागच्या साईडला नसतात, फक्त पुढच्या साईडला असतात. आणि ब्लॅक कलर पूर्णपणे ब्लॅक कलरचा असतो. ओव्हिव्हिपॅर असतो, अंडी पण घालतो आणि पिलांना पण जन्म देतो. ओके ना, आता ह्याच्यामध्ये एक स्पिसीज आहे अँडरसन सलामंडर, जो आहे हा मोस्टली मराईन वॉटर, म्हणजे खरं पाणी जी आहे समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये हा सापडू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे बफो. बफो हा आपल्याला तुम्हाला माहिती असेल. ओके, फ्रॉग नाही, फ्रॉग हा वेगळा. ओके, तर लक्षात ठेवा, बफो वेगळा. बफो म्हणजे आपण घरामध्ये जी येणारी छोटी बेंडकुळी आपण म्हणतो पहा,
ओके. बेडूक नाही, बिंडकुळी आपण म्हणतो, छोटंसं एकदम घरामध्ये आपल्या येतात पाहते. म्हणजे फ्रॉग जो असतो, फ्रॉग हा ओढ्याचं पाणी असेल किंवा तिथं जर समजा नदीचं पाणी असेल किंवा एकदम असे विहीर असेल, त्या विहिरीमध्ये जे काही बेडकं असतात पहा, ओके, त्यांना फ्रॉग म्हटलं जातं. बफो म्हणजे हे घरामध्ये जे येतात ते बफो. ओके. तर याच्यामध्ये बफो जो आहे, इट इज द कॉमनली कॉल्ड ॲज द टोड. ओके, त्याला टोड म्हटलं जातं. इट इज द टेरेस्ट्रियल आहे. ओके, जमिनीवरती राहतो. नॉक्टर्नल आहे. बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये पहा, हे टोड जे आहेत कधी येतात, तर रात्रीचं येतात. म्हणजे ते नॉक्टर्नल आहेत, रात्री बाहेर पडतात. हायडिंग अंडर द स्टोन्स ऑर बरोज इन द डे. आता डे टाईमला जर आपण बघितलं तर ते कुठे जातात, तर जिथं दगडाच्या खाली किंवा जिथे होल्स आहेत त्या होल्समध्ये जाऊन बसतात आणि रात्र झाली की ते यायला सुरुवात होतं. कारण रात्री जे काही इन्सेक्ट आहेत, किडे जे येतात लाईटला, आपल्या घरामध्येच काय येतात, आता बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं असेल तर घरामध्येच काय येतात, कारण घरामध्ये आपण रात्रीचे लाईट लावतो. लाईट लावल्यानंतर त्या लाईटला अट्रॅक्ट होऊन आपल्या सराउंडिंग असणारे जे इन्सेक्ट असतील, किडे येतात पहा लाईटच्या दिशेने, आणि ते किडे खाण्यासाठी हे जे काही टोड आहेत ते टोड आपल्या घरामध्ये आलेले दिसतात रात्रीच्या वेळी. ओके. पण अंडी घालण्यासाठी हा जरी याच्यामध्ये दगडामध्ये किंवा होल करून घरामध्ये राहत असला तरी त्याच्यामध्ये अंडी घालण्यासाठी, स्पॉनिंगसाठी, अंडी घालणे म्हणजे स्पॉनिंग म्हटलं जातं किंवा ब्रीडिंग करण्यासाठी तो पाण्यामध्ये जातो. ओके, पाण्यामध्ये अंडी घालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी काही आईचा पार्ट आहे, त्या आईच्या पार्टच्या पाठीमागे पहा, इथे ग्लँड आहे. इट इज नोन ॲज पॅराटॉइड ग्लँड. आणि ती पॅराटॉइड ग्लँड जी आहे, इट इज द व्हेरी टॉक्सिक. ओके, कारण त्याच्यामध्ये पॉयझन प्रेझेंट असतं. ओके, आणि त्यामुळं ते जर आपल्या बॉडीला लागलं की त्याचे फूड पॉयझनिंग होण्याची किंवा पॉयझनिंग होण्याची चान्सेस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके. आता इट इज मूव अलॉंग द वॉक ऑर शॉर्ट जम्प. आता त्याच्यामध्ये लिम्स प्रेझेंट आहेत. फार लिम्स प्रेझेंट असल्यामुळं इथं काय होऊ शकतं, तो थोडा थोडा जंप करून पुढे पुढे जातो. आता हे घरामध्ये येणारे जे काही हे टोड्स आहे त्यांच्यामध्ये होकल सॅक नसते. होकल सॅक म्हणजे ज्यावेळी फ्रॉग तुम्ही डिस्कवरीला वगैरे बघितलेलं असेल पहा, की मान्सून सीझन सुरू झाला की तिथं असणारे जे फ्रॉग आहेत ते मोठमोठ्याने ओरडायला लागतात. ओके, डरव डरव असा आवाज येतो पहा. ओके, आणि ते येत असताना त्यांच्या मानेच्या इथून असे 1-2 मोठे सॅक्स बाहेर येतात. ओके, त्यांना होकल सॅक्स म्हटलं जातं. पण तसे होकल सॅक्स याच्यामध्ये नसतात. आता बॉडी जी आहे ते 2 ग्रुपमध्ये डिवाईड झालेले आहे, हेड आणि ट्रंक. ओके, पुढचा पार्ट हेडचा, पाठीमागे सगळा ट्रंकचा पार्ट आहे. टेलचा रिजन ह्याच्यामध्ये नसतो. ओके, इट इज कंटेन माउथ आहे. ओके, लार्ज आयज आहेत, जॉस त्याच्यामध्ये आहे, नॉस्ट्रील आहे, टिम्पॅनम. ओके, आता इथे पहा, टिम्पॅनम म्हणजे कानाचा पडदा तिथं दिसतो, इयरड्रम त्याच्यामध्ये दिसतं, की जेणेकरून त्याला हिअरिंग, ओके, ऐकू येऊ शकतं. ओके. द पेअर ऑफ पॉयझनस ग्लँड त्याच्यामध्ये आहेत. इट इज द पॅराटॉइड ग्लँड आहेत. त्यानंतर 4 फीट्स टर्न इनवर्ट. ओके, त्यानंतर 4 लिम्स आहेत, हँडलिम्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये डिजिट्स प्रेझेंट आहेत, बोटंसुद्धा हाताची आणि पायाची प्रेझेंट आहेत पहा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे हायला. आता हायला म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये डिस्कवरीला वगैरे बघितलेलं असेल पहा, जो की झाडावरती असणारा तो एकदम हिरव्या कलरचा जो काही फ्रॉग असतो त्याला हायला म्हटलं जातं. झाडावरती असतो तो आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती तो क्लाइंब करतो, उड्या मारत असतो. ओके, एकदम हिरव्या कलरचा असतो, त्याला हायला म्हटलं जातं. इट इज कॉमनली कॉल्ड एज ट्री फ्रॉग. त्याला ट्री फ्रॉग म्हटलं जातं कारण इट इज लिव्हिंग ऑन अ ट्री. आणि ट्रीवरती राहणारे जे आहेत त्यांना आर्बोरियल म्हटलं जातं. मूव विथ अ स्लो वॉक ऑन द ट्री. ओके, झाडावरती असा वॉक करत असतो. होकल सॅक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. हेड आणि ट्रंक रिजन असतो. हेडमध्ये माउथ असतं, आईज असतात, नॉस्ट्रील असतं, टिम्पॅनम असतं. ह्या 4 लिम्स त्याच्यामध्ये, हँडलिम्स प्रेझेंट असतात पण शॉर्ट असतात, लहान असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यांच्यामध्ये डिजिट्स, ओके, म्हणजे पायाची आणि हाताची बोटं प्रेझेंट असतात. फिंगर्स असतात त्याच्यामध्ये. आणि ते फिंगर जे आहेत त्या फिंगरच्या मध्ये म्हणजे तो तळव्याचा, हाताचा तळवा आपण म्हणतो, त्या हाताच्या तळव्याला तिथे अधेजिव्ह पॅड असतात. म्हणजे झाडावरती चढत असताना झाडाची जी साल असते त्याला घट्ट धरून ठेवण्यासाठी अधेजिव्ह पॅड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आईज असतात त्याच्यामध्ये. लार्ज हेल्प इन फीडिंग ऑन द इनव्हर्टिब्रेट ॲट द नाईट. आईज जे आहेत ते मोठे असतात की जेणेकरून रात्री येणारे जे काही इन्सेक्ट असतील, किडे जे असतील, त्यांना व्यवस्थितपणे पकडण्यासाठी. ओके, तर हे 2 प्रॅक्टिकल इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे, रिप्टिलिया, एव्स आणि मॅमल्स, हे 3 त्याच्यामध्ये राहतात. ते 3 आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला बघूया. ओके, इथंपर्यंतचा पार्ट लक्षात ठेवा. इथंपर्यंतचा पार्ट मी तुम्हाला साईन करतो, तो तुम्ही व्यवस्थितपणे लिहून ठेवा, त्याचा डायग्राम काढून ठेवा. मी ज्यावेळी सांगेन त्यावेळी तुम्ही मला सबमिट करायचा आहे. ओके, तर आपण इथं थांबूया. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला बघूया.